बाई त्या दिमागात फरक पडला काही ना काही. काऊन वा कायले फरक पडला माझ्या दिमागात? काही फरक गिरक नाही पडला माझ्या दिमागात. माझ्या दिमाग बरोबर ठिकाणावरच आहे. फरक तर तुझ्या दिमागात पडला. तू तिथून येऊन काऊन गेली म्हटलं? हा जेवण करत नाही काय? जेवण करायचं राहिलं, सगळं राहिलं, पूजा झाली ना येऊन गेली इकडे. हा तिकडे जेवणाच्या तयाऱ्या करून राहिले, बसूनच राहिले आता जेवाले. चाल ना पटकन या. इथं हे सीताफळच्या झाडाखाली काय करून राहिली तू? सीताफळच्या झाडापाशी आणि हे सीताफळच्या खांदी तोडून काय करून राहिले? आता काय खेळतं काय? हा पुऱ्या पुऱ्या बनवतं का सीताफळच्या पानाच्या? खेळतं काय तू लहानशा लेकरावाने? तुला काय माहित आहे व मुन्ने? लय साधी बोळी आहे तू. हे सीताफळचे पानं मी एका कारणासाठी घेतो. तुला म्हणली नव्हती का काय? हा ते भजनवाले भजन ठेवून राहिले ते. आता जेवण खावणं झाले म्हणजे भजन चालू करतात ना. हो आता जेवण झाले, माणसाचं चालू आहे तर बायाचं झालं का मग भजन चालू. तू काय करतं? तू या सीताफळच्या पानाचं काय करशील तू? हा हे पानं खाऊ घालतं का द्यायले? काय होणार आहे पानं खाऊ घातले ना? थांबतो तू. मी म्हणलंच होतं तुला वाट लावतो त्याची. हा त्याची लागन वाट आणि आपल्याला भजन करायला लावण. हा भजन आपल्याला करायला लागन. मग पाहिजे आपणच करू भजन. मुन्नी इंदिरा आणि अजून कोणी येते आपल्या संगत आपणच भजन करू आणि यायची वाट लावू भजनवाल्याची. पाहि ना तू आता पाहतच जाय समोर आता काय करतो मी इथं. पण करतो काय तू? या सीताफळच्या पानानं कशी त्याची वाट लावतो सांग बा मला पहिले. पाय ना तू समोर पाय तुम्ही काय करतो तर. हे सीताफळचे पानच त्याची वाट लावण. पहिले सुधारणार नाही त्याली. हा त्याची मजाच पाहिजे तू. अरे हात लावून पाहिजे कणी तर पुरे काय सांगू आता तुले. पाहिजे तू मजाच पाहिजे तू त्याची आज. डबल डबल भजन करायचं नाव नाही घेतीन ते. मले आतापासूनच असं येऊन राहिला. त्याचं चित्र डोळ्यासमोर दिसते. हा ते पाहिजे तू समोर आता पाहिजे तू. पयाले सुधारणार नाही म्हणजे काय काय होते या सीताफळच्या पानानं? पाय तू समोर आगे आगे देखो होता है क्या अभी. हा पाहिलंच नाही म्हणा ना इंदिरा झगडे होय मी. हा मी झगडा बी करायला माग नाही आणि भात बोट घालायला माग नाही म्हणलं. हा पाहिजे आता काय होते त्याचं तर. नाही सांगत मले जाय नको सांगू चालली मी. राय कर तू काय करतो तू येतं. मी तुला साथ नाही देणार. तुम्हाला सांगशील नाही तर मी तुला साथच नाहीये. कर तू एकटी कर. चालली मी. थांब थांब. चालली मी बायको होस काय? चालली मी माहेरी करून राहिली. माय बायको हो का तू? आता ये इकडे सांगतो. मग बापा आता तू सांगतच नाही मला त्या डोक्यात काय चालू आहे. तू कोणता प्लॅन करून राहिली यानं काय होते काही सांगतच नाही तर मी कायले था सांग राहू. मी कायले भुल्ल्या भाकरी खाऊ. चालली बापा मी. थांब सांगतो तुले. सांगतो ऐक. आहे ना हे सीताफळचे पानं आपल्याला लय उपयोगी आहे. त्याची वाट लावाले. कसं काय? हे बाय या झाडाचं फळ सीताफळ खावायला लय मस्त लागते. गोड गोड लागते का नाही? आणि तसंच हे पानं हे पानं लय विषारी आहे. लय जैरी पानं आहे. हा माहित नसन तुला आजपर्यंत. हे सीताफळच्या झाडाचे पानं लय विषारी जैरी आहे. अमर काय बोलतो व? हो बरोबर बोलतो. हे सीताफळचे पानं मोठे जैरी आहे. हे खाण्यात गिण्यात आले ना तर माणसाची वाटच लागून जाते. आम्हाला कायले व बिचारायले एवढं जीव घेऊ जाईन बिचारायचा. कायले हो त्याचा जीव डोक्यात टाकतं बिचारायच्या. राहू दे ना कायले उचापती कामं करतो तू तर राहू दे. जसं आहे तसं राहू दे ना. कायले हो जहर घेर देतो बापा. उठ बापा शिव इंदिरा तू एवढी दयामया नाही का तोंडात? हट माय तोंडात म्हणतो काय म्हणते तो या हृदयात एवढी दयामया नाही काय? त्याला जहर देतो बापा. अगं लढू नको ना. तू बी माय सारखीच आहे. लढगाणं लावतं निरा. मरत नाही का यानं? मरत नाही. विषारी आहे पण यानं मरत नाही खाल्लं म्हणजे. मग काय होते तर? हे खाल्लं म्हणजे कधी आगून लागते माणसाले. पतली ते बी चांगली पतली सुधारणार नाही त्याले. असे आगून लागून न त्याले डब्बा घेणं सुधारणार नाही त्याले. आणि कायचे मग करते त्या भजन आणि मग आपण राहू तिथं आपणच करू मग भजन. असे आगून लावून देतो आता त्याले. अमय आगून लागते काय हो खरं? मग काय तर चांगलीच आगून लागते यानं. दवाई घेतल्यानं बी ठीक होणार नाही. ते एक दिवस झाल्यावर ते आपणी आप ठीक होते. मग पाहिजोस तू आता कशी फजिती होती त्याची तर. पाहिजोस तू आता चांगली आगूनच लागते कधी त्याला तर. मग खातीन काय हो हे पानं? हा हे पानं वडखालेच तर येते सीताफळचे पानं वय म्हणून. ते काही पागल आहे काय? खातीन तो हातचे पानं हे सीताफळचे पानं. तो यायले मस्त वाटून घेतो आणि गाडा पेस्ट करतो. चांगला गाडा पेस्ट करतो आणि ते जेवतीन कनी तर त्याच्या पाशीच मी बसतो आणि त्याचं नजर भटकत होतो. हा तू त्याच्या संग गोष्टी करतो. खालून मी त्याच्या भाजीत न टाकून देईन. नाही तर कडी काय आहे काय नाही जेवणात ना त्याच्या भाजी कडीत टाकून देईन मी एक चमचा आणि बस असं खोलून घेईन. जेवतीन मग ते. बरं ठीक आहे बापा ठीक आहे. टाकजो करजो पाहिजे बापा. काही वाईट साईट नाही झालं पाहिजे. अहो काही नाही होत. काही वाईट साईट नाही होत. एक दिवस हागतीन आणि दुसऱ्या दिवशी चुपचाप झोपून राहतीन. काही नाही होत. इंदिरा काय करून राहिली हो इकडे? चाल ना तिकडे जेवायला बोलावतात ना. सांगतो नको मायला चुपचाप राहायचो. माय चाल ना माय चाल येतोच आम्ही. चाल जेवायला चालतो का? चाल आता पटकन मिक्सर मधूनच काढून घेतोय आणि जाऊ पटकन मग जेवायला. बसाचेच असतील ना ते. बसले असन बाई आता. चल पटकन मग नाही तर जेवण उठून जातील तर मग काय करशील? हो चल पटकन जेवून घे. तू काय तिथं उगी मुगी बसली तर ये ना सांग मग जेवून घे ना.
जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा पहिले काही लागलं सवरलं तर मग मला आणाले बरं होते. मी जेवतो मग आखरी मध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा गड्या पहिले. हो मुन्ने इकडे होय. इकडे बसतो. मला तिकडून बसू दे बरं. मला तिथं बसू दे मुले. काऊन तिथं काय होते तुले? बस ना आता तिथं चुपचाप. इथं बसू दे तिथं बसू दे. अहो मुन्ने बसू दे मला. तिथं बसायचं आहे मला. सर बस तिथं बस. ते चिपकून एकदम. हा हे तर राग करते काय ना द्यायचा भजनेवाल्याचा. हा हे कायले ते चिपकू बसून राहिली. काही दाड मंदी काला आहे बाई काही ना काही. मला का नाही येत बरंच नाही वाटत होतं बाबा. काटे रुतल्यावानीच वाटत होतं म्हणून इथं बसले. जेवा ना जेवा काऊन झालं ना वाढून. पार्वती झालं ना वाढून. अजून काय देवाचं आहे का? जेवा झालं जेवा. माय आता मुन्नीला म्हटलं तर यायचं धान बटू जो. आता या जेवायला लागतील खाली मुनकी टाकून. औषध कसं टाकू बाबा मग? रस सीताफळच्या पाल्याचा. काय मुन्नी कशी होतो इथे बसली तू? अमाय आता कुठं बस म्हणतो मला? काऊन तू मांग भिडली? कुठं बस म्हणतो आता मला? अहो मुन्नी गावगाड्यातलं काम होय वा. शांताबाई पाय बिचारी एकटीच बसली आहे. हा तिला काय अल्लग काढलं का गावातून? हा अल्लग काढल्यावानी एकटीच बसली. आपण सगळे लाईनशीर बसलो आणि ते बिचारी एकटीच बसली आहे. तू इकडून बस बरं. त्या शांताबाईच्या इकडून बस तू. जाय बरं. हा समजले ना? हा आपलं जाय बस बरं इथं. शांताबाईच्या इकडून बस जाय. शांताबाईला कंपनी दे. हा दोघे जणी बसा तुम्ही. हा बरोबर आहे. एकटीच बसली आहे बिचारी शांताबाई. बसतो मी शांताबाई पाशी बसतो. आज भल्ली फिकर पडून राहिली व इंदिरा तुले माईवाली. हा काही पाहिजे असेल तर सांगून दे. आता देतो हात उचलून. नाही शांताबाई काही नाही पाहिजे मला. आता तू माई कट्टर मैत्रीण आहे. कट्टर तू फिकर नाही पडली पाहिजे का मला? हा म्हणून म्हणतो इले बसता संग. मी बसली असती पण मला इथं चांगलं वाटून राहिलं. सरकून जाय इंदिरा आता. इकडे सरकून जाय. मग इकडे आता बसा. आता मोकळं बसा बरं. आम्ही तू सरक ना गंगा. या सारखा इकडे जा. या मग इकडे या. इकडे सगळेजणी. ते बिचारी विमला ताई बिचारी कोणत्यातच दडली. या बरं इकडे या सारखा. हा चिपकू बसा. अमाय हो काय विमला ताई चपले काय तुम्ही? नाही गंगा ठीक आहो मी. सरकाल लावतीलेच. मोकळं बसा. येऊ गंगा या सरक इकडे. घ्या जेव्हा आता पोट जेव्हा. भजन करायचे आहे ना? काही करता बाबा भजन? 2 वाजून गेलेत ना. घ्या जेव्हा आता पोट बाई भजनवाले हो. जेव्हा बरं पोट आणि चला पोट सुरू करा. मुन्ने बाई भाऊ जेवले काय? भाऊ जेवायचे असन तर त्याला बी इथं बोलावलं असतं. पार्वती ह्या लाईट जाते का? हे झपकून राहिला. कोणत्या कंपनीचा होय? तर वर तर पाय बरं ते काय जुराड होय काय ते चढून राहिला त्याच्यावर. पडून बाबा नाही तर ताटामध्ये आपल्या. कुठं आहे वा? कोणतं जुराड म्हणतात? ते पाय हो. ते चालूनच राहिलं. पाहणं बरोबर पाहणं. कुठं आहे व? मला नाही दिसून राहिलं काय म्हणते हे काय बोलते तर. बरोबर पाहिजे तिथंच आहे. मला तर दिसलं ना. पा बरोबर पा शिशी होट बाबा. पाय जाऊ बरोबर पाहिजे ते वरतच आहे. काय व कायचं काही बी खोटी बोलतो. कुठे इथं झुरड न गिरड आहे आणि कुठं लाईट तो चांगलाच तर आहे. तो झुरड नाही ना काही नाही ना काही खोटी बोलतो. आणि तो ताटकावून एवढ्या दूर सरकलं ते. होतं मी पाहिलं तेव्हा होतं म्हणून सांगलं बाबा तुम्हाला. तुमच्या भलाईसाठी बोललं असतं ताटात तर फालतू. हो ना गेलो ते मग चाललं गेलो तुरु तुम्हाला नाही दिसलं. ते तू ताटकावून दूर सरकलं इंदिरा. ताट तर तुझ्या जवळ होतं. ते मी वरत पाहत होती ना झुरड आली म्हणून सरकून गेलं ते. जेव्हा आता जेव्हा पोट आता लागते चांगले वाट. आता जेवले का? जेव्हा मग जेव्हा झुरड आलं होतं झुरड. आपल्याला नाही दिसलं. इंदिराला दिसलं आणि आपण पाहिलं तर चाललं बी गेलं. घ्या मग जेव्हा आता जेव्हा. तू बसून जा तिथं पार्वती. बसून जाय ना बा. बसून जाय जेवायला तू बी. तिथंच घेऊन घे ना बाई पार्वती. तिथंच घेऊन घे. तू बसलीच आहे तशी. तिथंच घेऊन घे जेवून घे. काय लय एकाने तू माय ते नाही जेवली काय? जेवून घ्या ना सगळेजण एक खट्टे. आता माणसाची तर बसली तिकडे तर एक खट्टे जेवून घ्या म्हणतो सगळेजण एकाने. काय आता तू काय थांबतो? घेऊन घे ताट आणि जेवून घे. हे पार्वती घे जेवून घे. थांब नाही तर मी आणतो त्यासाठी ताट वाढून. हो जेवतो घेतो घ्या. करा चालू करा तुम्ही. मी घेतो ना जेवतो मग. घे इंदिरा घे कर चालू मग घे जेव. हो जेवतो मी जेवतो. हो भजन मंडळी घ्या मग चांगलं जेवा पोटभर. भजन म्हणायचे आहे तुम्हाला. चांगली वाटच लागते तुमची. हो पोटभर जेवा. मग दिवसभर भजन म्हणा लागते तुम्हाला संध्याकाळवरी. आज कशी का चांगली बोलली बाबा. हो बापा हो जेवतो घ्या तुम्ही जेवा. हो करा मग आता चालू भजन नाही का? हो करा चालू करा. गजानन महाराजचे भजन म्हणा भाऊ. आज गजानन महाराज प्रकट दिन आहे आज. तर गजानन महाराजचे भजन म्हणा बरं आज. हो बाई गजानन महाराज प्रकट दिन आहे आज. शेगावले तर यात्रा आहे आज. जाणं नाही झालं आपलं. गेलो असतो नाही तर नाही का बाई. हो आता इथचंही काम होतं ना. इथं पार्वतीच्या इथं म्हणून आपलं जाणं नाही झालं. आपण इथूनच भजन म्हणा मग मस्त गजानन महाराजचे भजन. पहिले गणपती बाप्पाचं म्हणाव म्हणतो नाही का. पहिले गणपती गणेशाचं भजन म्हणाव. मग त्यानंतर गजानन महाराजचे भजन म्हणा. काय म्हणता शांताबाई बरोबर का नाही? थांबा ना आता 1 मिनिटात. कोणतंच भजन नाही म्हणू शकत. इथून पैता का हात लावत तुम्ही तर. हो बरोबर आहे. म्हणा गणेशाचं भजन म्हणा. पहिले म्हणा करा चालू.
बाबा फूलों से सजाया दरबार गजानन आ जाना फूलों से सजाया दरबार गजानन आ जाना जातो बाबा मी घरी जातो बाबा आता नाही तर इथं सुट्टी हो बाबा मी अरे बापरे एवढं गुड 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 म्हणे जातो मी घरी मला गोड गोड चालू झालं मामा पोटात अरे बापरे पोचतो मी आता इथं अरे बापरे दंड चालली काय व थांब अमा हे काऊन गेली व भजन चालू झालं नाही झालं हिच्या पोटात दुखलं काय हे तर म्हणे गाडी करा चालून पयाली काय एकच कडवं म्हणलं तर जाऊ द्या तिले जाऊ द्या तिच्या पण नाही सुधारलं असं जाऊ द्या तिले घ्या घ्या करा चालू करा तुम्ही भजन घ्या थांबू नका जाऊ द्या तिले घर के अंदर भवन बनाया घर के अंदर भवन बनाया आओ विराजो महाराज गजानन आ जाना हाँ फूलों से सजाया दरबार गजानन आ जाना फूलों से सजाया दरबार गजानन आ जाना महाराज आ जाना हाथ में लोटा गंगा जल पानी हाथ में लोटा गंगा जल पानी चरण दुलाऊ महाराज गजानन आ जाना चरण दुलाऊ महाराज गजानन आ जाना महाराज आ जाना हो चरण दुलाऊ महाराज गजानन आ जाना जाऊन पाहतो बापा इले काय झालं एकदम उठून काऊन केली तर हे गेली उठून हे तर जाईनच चुन चुन कलिया फूल मलाई चुन चुन कलिया फूल मलाई सोना बनाया मैंने हार गजानन आ जाना सोना बनाया मैंने हार गजानन आ जाना काय होते बाबा 5 वेळा चालली गेली बाबा अरे बापरे दारूच लागली हो माय दारूच लागली बाबा अरे बापरे काय पोट समोर राहिलं अरे बापरे इंदिरा काऊन आली कौसा काकू जेवण केलं आम्ही आणि भजन चालूच होते तर येऊन गेली हे जमतेम चालू केले होते भजन तर येऊन गेली निघून सटकने काऊन आली हे घरी एवढं खाल्लं काही ना आल्या बरोबर धावून राहिली ते अशीच येते ना अशीच जाते डब्बा घेऊ चालली बापा काय खाल्लं ना काय नाही तर आल्यावर अशी धावत आली आणि तिकडे चालली गेली मला म्हणली माय डब्बा आणून दे म्हणते मला मी तिच्या जवळ डब्बा नेऊन दिला बाबा आणि डब्बा घेऊ जाते पाण्यात भूत काढते आणि जाते अजून येते हा करते अजून पाण्यात भूत काढते आणि अजून जाते बापा काय झालं तिरेचं काय खाल्लं होती ना काही तर नाही काकू आम्ही सोबतच तर जेवलो सगळेजण सोबतच जेवलो मला तर नाही मी तर चांगली जाऊन मी तर पोटभर जेवली मला तर काही नाही झालं खाल्लं असं नाही ना वरवानचं खाल्लं असं नाही तर सकाळचं शिडं मिडं खाल्लं असं बाबा आणि धावून राहिली बापा ती तिकडे मागून जाते बापा येते अरे बापरे अरे बसतो बापा आता जराशी बापा अरे बापरे काऊन इंदिरा ते भजनच करून राहिले तेले व्हायला पाहिजे हे असं तुले काऊन असं होऊन राहिलं ते तर मस्त बसले भजन म्हणून राहिले मस्त आणि तू धावून राहिली काय तू होईन त्याले बी होईन मुले काऊन होऊन राहिलं म्हणून काही मी शिड भाकर खाल्ली म्हणून होऊन राहिलं असं ना मुले त्याले बी होईन आता जाय ना मजा पाहिजे तू माई मजा पाहिली आली काय जाय द्यायची पाहिजे ते काय ते भजन म्हणून राहिले व चांगल्यानं आता जाऊन पाय आता पहिले असून उठून मस्त बापा जराशी मी अरे बापरे लयच झालं काकू इकून आली का इकडे पाहून राहिली गोई गी द्या तिले हो बाई गोई देतो तिले आता दिल्ली ना बाई आल्याबरोबर गोई दिली ना आता होईन बापा ती गती आता एका की कसं बापा होईन आता चला मी जातो तिथं भजन चालू आहे तिथं जातो मी जाऊन बसतो जाय बापा जाय अरे बापरे हिचं काही खरं नाही बापा आज अरे बापरे फजितीच झाली हिची तर चांगली काय खाल्लं ना काय नाही तर तिथं जाऊन पाहतो बापा आता ते भजन मग करूनच राहिले काय तर आता चांगलं झालं अरे बापरे अजून अरे बापरे काय गुड बापा काय गुड होऊन राहिला पोट माया अरे बापरे गजानन बाबा तुझे वर्णू किती गुण गजानन बाबा तुझे वर्णू किती गुण बिना विस्तवाने तुझी पेटते लाम लाखो हजारो भक्त शेगावी जाती मन कामना त्यांची परिपूर्ण होती तहानलेल्यांना पाणी मिळे भुकेल्यांना अन्न बिना विस्तवाने तुझी पेटते लाम येतं चांगले भजनच करून राहिले गड्या ते धावून राहिली तिकडे यायले दिलं ती ना येईन तिले दिलं बापा काही समजाले मार्ग नाही बापा होत मा काय झालं गड्या
उलटाच की गेम उलटाच झाला ना. चला आपल्याला काय बसाव चुपचाप ऐकाव भजन. काय झालं व मुन्नी, काय झालं? तिले काऊन उठून गेली ते? काय सांगू, पोंगून राहिली ते. अशीच येते ना अशीच जाते, अशीच येते ना अशीच जाते, डब्बा घेऊ घेऊ गाडी गाडी जाऊन राहिली ते. हैराण होऊन गेली. माय हो, काय काय एवढं काय खावावं मग तिनं? लय खाल्लं असं ना. काय माहित बापा काय झालं आणि काय नाही तो एकाएकी. जाऊ दे राहू दे, लक्ष नको देऊ की. ऐक भजन ऐक. मातलेला घोडा बघा सैरा वैरा पडतो, क्षणामध्ये बाबा त्याला अडवून धरतो. चारही पायामध्ये बाबा झोपले छान, बिना विस्तवाने तुझी पेटते चिलमा. नाग जरीला बाबा गुरु ग माझी, कसे गाऊ गुण त्यांची कशी वर्णू कीर्ती. गोमुखातून येते पाणी सांगा जाते कुठून, बिना विस्तवाने तुझी पेटते चिलमा. चला मग तुम्हा सगळेले गजानन महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत चॅनलले सबस्क्राईब नाही केलं तर आता करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता उद्या पाहू आता इंदिराचं काय होते समोर, काय गेम कसा पलटला ते सगळं उद्याच्या व्हिडिओत पाहू आता. चला मग, मस्त खा, स्वस्त रहा आणि आनंदित रहा. गजानन बाबा तुझे किती वर्णू गुण, बिना विस्तवाने तुझी पेटते चिलमा, बिना विस्तवाने तुझी पेटते चिलमा. झाली का हो ठीक? गेलती का दवाखान्यात? कुठं वा, गोळी खाल्ली बाबा, रातभर गोळ्या खाऊन राहिली. कुठं ठीक झाली? हे पाय बरं पोरा, लुस्त पण येऊन गेला पोरा. रातभर काय गोळी होती, काय होती? गुडू गुडू गुडू, हा गुडू गुडू गुडू. इकडून आली का तिकडे, तिकडून आली का इकडे बाबा. रातभर तर 100 डाव गेली बाबा, 100 डाव. पूर्ण अंगातलं पाणी खतम होऊन गेलं, पुरा अशक्त पण आला. पुरा कसं लागून राहिलं बाबा. होईन आता धीरे धीरे होईन बाबा आता ठीक. अजून दवाखान्यात चालली जाय ना, गोड्या खाल्ल्यापेक्षा दवाखान्यात चालली जाय, काही सलाईन गिलाईन लावून घे. मी तर म्हणतो पाहिन बाबा आता, अजून बेकार लागन तर पाहिन. आता सकाळीपासून बंद आहे बाबा, सकाळीपासून बंद आहे. थोडीशी तर झोपली. डोळ्याचा थोडंसं डोळा लागला होता संध्याकाळी. संध्याकाळी तर रातभर तिकून जेवून आली ना. अरे बापरे, तेव्हापासून डोळा नाही लागला, रातभर डोळा नाही लागला. आता सकाळी थोडंसं डोळा लागला होता बाबा. आता बरं आहे थोडंसं. पाहिन बाबा पाहिन. पण इंदिरा मी म्हणतो की हे पलटलं कसं? हे तर त्याईले व्हायला पाहिजे, त्याईनं खाटी पकडायला पाहिजे. तू काऊन खाटीवर झोपली आहे, तू धावली रातभर. असं झालं असं मुले, मी हातानंच वाटलं ते आलं असं थोडंसं खाण्यात. असं थोडंसं खाल्ल्यानं होते काय? नाही गड्या, थोडंसं खाल्ल्यानं तर नाही होत. थोडंसं ठेमक बरं शितोडे सातोडे उडले असं माटोंड्यात थेच बापा, तर तेवढंच आहे ना, एवढं व्हाव काय? मला समजायला मार्ग नाही मुन्नी. खरंच काय झालं असं गड्या? त्याची मजा झाली असं ना मग. मी तर येऊन गेली बाबा, मला पावायची होती त्याची मजा, पण पावायला नाही भेटली. माहीच मजा इकडे मला पाहायला भेटली, माहीच मजा झाली. तर त्याची मजा झाली असं ना मुन्नी. तू पाहिली असं ना, असे पयाले असं हात लावून नाही काय भजन म्हणता. कुठं पयाले ते तर चांगल्यानं भजन म्हणलं, पुरं भजन म्हणलं चांगलं. 7-8 वाजत वरी भजन म्हणले त्यानं, आणि चांगल्यानं भजन म्हणले. मंदात भजनाच्या मंदात चाय बी पेले, पाणी बी पेले. चांगलं भजन म्हणलं, भजन खतम झालं ना, आपल्या घरी गेले सारे. त्याले तर काही नाही झालं. काय बोलतो? त्याले काही नाही झालं? अहो खरंच त्याले काही म्हणजे काहीच नाही झालं. त्याले बिलकुल काही नाही. एकदम असे टणक होते मस्त, आणि मस्त भजन म्हणले, एकदम तालासुरात मस्त भजन झाले. हो, काही नाही झालं त्याले. मी स्वतः हाताने टाकलं होतं ना. सगळे जोड करून वरत पावायला लावलं, सगळे वरत पाहायला लागले. आणि मी स्वतः हाताने टाकलं होतं ना. तिच्या भाजीत चांगलं अर्ध शिशी तिच्या भाजीत टाकलं, आणि अर्ध शिशी तिच्या भाजीत टाकलं. चांगलं टाकलं ना भोद तरी काही नाही झालं म्हणतो. नाही तर असं झालं असं इंदिरा. घाई गडबडी मंदी तुनं ताटात नसन टाकलं, त्याच्या तुनं खालीच टाकून दिलं असन, असं झालं असन. नाही, मी घाई गडबडीत नाही. मी चांगलं आरामशीर झाकून खोललं आणि समोर गेले आणि चांगलं भुल टाकून दिलं, आणि खाली सांडलं असतं तर दिसलं नसतं काय. काही तर दिसलं नाही, आणि शिशीला पण ठेवून दिले. मी स्वतः सांगतो ना, मी ध्यानानं चांगल्यानंच टाकलं. पण तरी कसं कामून नाही झालं त्याला, तर काही माहित नाही बाबा. नाही तर इंदिरा केलं असन कोण काही, शांताबाईनं घे, नाही तर त्या गंगानं केलं असन काही बदल बाई. तुनं त्याच्या ताटात टाकलं असन आणि त्याचं ताट तुला देऊन दिलं असन, म्हणून तुझं ताट समोर सरकलं होतं का नाही? ते तर मॅच सरकलं होतं समोर. आणि सगळेजण वर तर पाहत होते, आणि मग माय काम झालं तर खाली पाहून लागले, आणि मग मी तर खालीच पाहत होते. कुठं बदलवले? कोणा नाही बदलले, ते तर वरतच पाहत होते. ते नाही बदललं ताट, आणि तिने शायनी नाही बदललं ताट कोणच नाही बदललं. ते खाल्लं
भजनेवानानं खाल्लं ते पुरं जेवले ते त्याला समजलंही नाही काही. तू म्हणतो ताट नाही बदललं, मग हे झालं कसं? हा, तू विचार कर, झालं कसं हे? हो ना, विचाराचीच गोष्ट आहे बाई, हे झालं कसं? काय झालं हो? कायचा विचार झालं कसं काय झालं? काही नाही माय, हे म्हणलं हे मुले असं कसं झालं म्हणलं, एवढं कसं जायला लागलं? तूच विचार कर ना, अजूनपर्यंत असं झालं काय? हा, लहानपणापासून झालं काय असं? झालंय असं एक दोन वेळा गेली तर गेली, हे असं रातभर एकदम डायरिया झाल्यावानी. आम्हाला काय डायरियाची लागण झाली काय? हा, होऊ शकते बाई, डायरिया झाला असन तुले, काही आलं असन किटू काटूक खाण्यात तुया, झाला असन बाई डायरिया. डायरिया व्हायला आणि कोणती बिमारी व्हायला काही टाइम लागते काय बा माय? झालं असं म्हणून तर सुधारलं नाही तुले. रातभर गेली ना तू, एक दोन वेळा सोडून चालेल, 100 वेळा गेली ना. जास्त म्हणतो माय. हा, एवढं डायरिया झाला तर होते बाई, एवढं मला डायरिया झाला असेल का माय? हा, लागून बेकार राहिलं, लयच बेकार लागून राहिलं मला, असं गळलं आणि लागून राहिलं कसं हात पाय असं वाटतं का पाय आहेच नाही काय. चालतं काय बाई, मग दवाखान्यात चाल, सलाईन गिलाईन लावून घे बापा. बरं नाहीये, चालतं का दवाखान्यात? नाही माय, एवढं काही झालं नाही, अजून सलाईन लावायला लागतं. होऊन जाते, ठीक होऊन जाते. आता थोडंसं आता बंद आहे, थोडंसं सकाळपासून आराम करू दे, ठीक होऊन जाईल. आता काम पडलं तर मग संध्याकाळी पाहू, नाही ठीक होईन तर मग चाललो जाऊ, मग सलाईन घेऊन घेऊ. हो, काही खाशीन का बाई? काही बनवू का? काही पतली सोजी गिजी? नाही माय, नाही खाण्याचं ना नको काढू खावायचं मी, काही नाही खाणं ना, काही नाही आराम करतो, फक्त आराम कर मग, आराम कर, मी जातो मग वावरात. हो माय, जाय वावरात, जाय तू जाय. हो मुन्नी, असं तर नसेल मग काही पार्वतीने टाकलं असेल काय काही जेवणामध्ये? आम्ही तिच्या पोरीला मारलं होतं म्हणून. हा, तसं होऊ शकते हो इंदिरा, खरंच तिच्या पोरीला मारलं होतं तू ना, तो बदला घेतला असन तिनं, टाकलं असन बाई काही जुलाबाची काही गोळी गिळी टाकली असन तुझ्या जेवणात, तसं होऊ शकते. चाल बरं तिच्या घरी, काढतोस तिचे चांगले. असं कसं तिनं मुली दिलं तर मागा जीव घेत होती का ती? चपट मारलं तिच्या पोरीने तर. चाल बरं तिच्या घरी जाऊनच पाहतो मी आता, आणि काढतोस तिची चांगले खट्याकडेच उभी करतो आता तिची. चाल बरं मुन्नी, चल मग सांग मागं चल. हा, मी काय डब्बा घेऊन येऊ का तुझ्या मागं चाल म्हणतो तू? जाय, मला मानवरा मारण अजून तुझ्या संग येईन मी इथं. काय हो ढेकाड्या वानाची तू बी नवऱ्याच्या मारायला बेता? मारण तर मारण, किती मारण त्या नवरा. आणि नाही तर असं कर, मी इकून जातो पार्वतीच्या घरी आणि तू तिकून ये. त्या नवऱ्याला माहित नाही होणार का हिच्या संग गेली म्हणून. असं कर. ठीक आहे, मग तू पोच मग तिच्या घरी, मी येतो इकून मग, काढ मग चांगली तिची. हो, काय तुझं तर लेकरं दारीला चांगली. हा, माझ्या जेवणात टाकते काय? माझ्या जेवणात मला मारायला पाहिजे काय? मला हागून लावली ते ना, चांगलेच काटूच्या खुल्या राहते ते लोटा, चांगले उपडून हात देतो तिच्या. कशी मला मारणं राहते तर माझ्या जेवणात टाकते. शायनी वानाची खोटी, भटकी वानाची. कुठे ते पार्वती? बोलाव तिला लवकर, काढ तिला घराच्या बाहेर काढून पाहिजे. बोलाव तिला लवकर, कुठे लपून बसली ती आता अंधाराला? हा, काय झालं म्हटलं? काय केलं तिनं पार्वतीनं? ते कालपासून तर घरीच आहे ते. काय केलं तिनं? काय केलं म्हणतो? असा नवरा तू? बायको काय करते त्याच्यावर ध्यान देत नाही तू? काय केलं म्हणतो बायकोनं? काय बायकोची करतो तुला माहित नाही? हा भाड्या सीताराम, बोला तिला, बोला पटकन तिनं काय नाही केलं तिनं? तिलाच विचारणं काय केलं तिनं तर? ओ बाई, काय झालं म्हटलं तुम्हाला? हा, जरासं मानादानानं बोला, जरासं हळूहळू बोला. हे काय होय उद्धट? हा, काय होय? चांगलं बोला, इथं चांगले लोक आहे इथं, तुझ्यासारखे नाही बाई इथं लोक. हा, चांगल्यानं बोल मा संग. चांगल्यानं नाही तर खराब बोलून राहिली मी त्या संग. चांगल्यानं तर बोलून राहिली. अजून किती चांगल्यानं बोलू त्या संग? शेटजी म्हणू काय तुले? का सर म्हणू तुले? जरासं चांगलं बोला बाई. तुम्हाले असं तसं पार्वती बोलवा तिले, असं बोला. हे काय असं सीताराम बोलाव तिले? काय होय? काय भाड्याचे बल झाला असं तसं? हे काय होय तुमचं बोलणं? तू लहान आहे मापेक्षा, तुला काही बोलली तर चालते मी. बोला तिला, बोला पहिले. काय केलं तिने सांगतो तुले मग. दमानं घ्या, बोलावतो. रातपासून जरा दमच घेऊन राहिली मी. हा, नाही तर काय. पार्वती, येजो बरं बाहेर, इंदिरा बोलावते तुले. हो येतो. कायले बोलावते कडे हे मुले? आपा माव, तुम्ही जेवण करा, पाहतो मी. इकडे येतो, ये माझ्यासमोर ये. त्या झिपुट्यास मी बांधून देतो, पार खुले कसे ठेवतो तू. अमाय काऊन काय केलं मग म्या? हा, माझे पोटा बांधून देतो म्हणतो तू, काय केलं म्या? काय केलं म्हणतो? मला विचारतो बोलते. हा, मला मारायच्या फिक्रीत होती का तू? हा, मला मारायच्या फिक्रीत होती तू? नाही, माझ्या जेवणात काय टाकली तू ना? काय टाकली माझ्या जेवणामध्ये? हा, कोणाला नाही झालं, मलाच असं काऊन झालं? काय टाकली तू ना माझ्या जेवणामध्ये? सांग पहिले मला इथं आता. म्या काय टाकली त्या जेवणामध्ये? काहीच नाही बापा. आणि तुले काय झालं? मला काय मी तुले काय झालं तर? म्या काही नाही टाकलं, काही नाही केलं. हा,
घेणं देणं. तू त्या दिवशी पोरीले मारलं होतं, तू माफी बी मागली, झालं ते गोष्ट तेव्हाच बंद झाली होती, विषय तेव्हाच क्लोज झाला होता. आज कायले मी कायले मी उठ बापा, कायले मी तेव्हा माफी जाईन वा. सीताराम झोड बायकोले चांगला, त्या बायकोनं माझ्या जीवनामध्ये विष टाकलं आणि मला मारण्याचा प्रयत्न करत होती. ते माझ्या जीवात जीव आहे, मी जीवट आहे म्हणून मी वाचले. रातभर गेली म्हणलं, रातभर पुऱ्या अंगातलं पाणी खतम झालं मायवाले, चक्कर आले आणि लागून राहिलं मला सारं. पार्वती काय म्हणते हे? पण मला काय माहिती ना काय खाल्लं ना काय नाही, तर मला म्हणाले आली हे जेवणात काय टाकलं ना काय नाही, तर मी कायले हिच्या जेवणात टाकू. मी तर काल मला काम नाही सुधारले काल. बिजी होती, मी जेवले तक नाही. मी सगळं जेव्हा म्हणे तेव्हा 2 घास खाल्ली आणि अजून कामाने मी तो उठली. मी कायले हिच्या जेवणात टाकू. पिंकीचे बाबा काही बोलते नाही. काय झालं ना बापा? पार्वत्या काय झालं? मावशी तापोरीनं माझ्या जेवणात काहीतरी टाकलं, आणि मला सारी हागून लागली. काल जेवली मी, त्याच्या 2 घंट्यानंतर जा गेली रातभर दम नाही, डोळा लागला नाही. 100 डाव गेली मी, पुरी अशक्त होऊन गेली मी. असं केलं तावल्या पोरीनं. पार्वत्या केली काय तू ना? नाही ना माव, मी कायले करू, तूही मलेच म्हणतं. मी कायले हिच्या जेवणात काही टाकू? म्या नाही काही टाकलं, मला सुधारलंय नाही काल काही. सगळे एकखट्टेच तर जेवायला बसले होते. विचार करू येई तर एकखट्टे संगच तर जेवली आहे. सगळ्या हिच्याच ताटात टाकन का मी? एवढी दुश्मनी का माहित तिच्या संग? अकल नाही ले झिपरीले, लोकांचा जीव घेते काय, येतं काय तर घराचं वास्तूक करते तर. बस एक शब्द नाही समोर, एक बी शब्द बोलू नको. तिनं नाही टाकलं म्हणते तर तू तिलेच म्हणून राहिली. टाकलं कायले टाकून ठेवता जेवणा म्हणते. कोणते धन असते का हाय तापाशी, तर तुले मारून ते धन घेऊन तापाचं. अहो बाई, लय धन आहे मापाशी, लय धनाचे ढाव मी. हे अशी त्या पोरीनं जे केलं ना, हे लय वाईट केलं. माझ्या जेवणामध्ये काय टाकलं आणि मला हागून लावली तिनं. तिचं कधी वाईट नाही होणार. नाही तर मासोळी सारखे धरून कापीन. मला कापतो काय बाबा? काप, घे काप मला. मासोळी सारखं कापतो म्हणता तो तर का? अरे बापरे, चक्कर येऊन राहिला, सारं गोल फिरून राहिलं. काय झालं इंदिरा? काय झालं बाबा? तुला कोण म्हणलं तू? अंधार दिसून राहिलं हो, सारा अंधार दिसून राहिला मला. अरे बापरे. जागो बाई, गावातले लोक बोलावं बाई, हिच्या माईले हिच्या नवऱ्याला बोलावं बाई. न्या म्हणा येणे दवाखान्यात पडली आहे. आता जातो मी. तिच्या माईले सांगतो, साराईले सांगतो पहिले. नेवायला लावतो इले दवाखान्यात बापा. तर माई ये बी जावं, पिंकीचे बाबा जावं, माणसं बोलावून आणावं, गावातले सगळे बोलावून आणा पटकन. आपल्या उरावर येणं नाही तर काही आपल्या वरच येईन. इले काय झालं गेलं तर जा पटकन गावात बोलावा सगळे. हिच्या भावाला घे, जा पटकन. व्हायची नसं होऊ शकते. पटकन जातो, ॲम्ब्युलन्स की सांगतो पटकन. त्या रामदास भाऊले की सांगतो, सरपंच भाऊले की. हात बीत घास तिच्या. इंदिरा उठ ना वा, काय झालं वा? इंदिरा डोळे तर खोलवा. मेली नाही. हाव मला लुस्त वाटून राहिलं, चक्रून राहिलं म्हणून. हाव मी जीवटा माय सहज हृदय बंद होणार मी. हाव अजून घाबरू नको. कौसा काकू. काय झालं वा? आणि हे इंदिरा नाही घरात, हे कुठं गेली? हे यायला लागलं का आता बरं? आणि तू काऊन अशी तोंड वाचून काऊन उभी आहे? काय झालं तुले? कौसा काकू, इंदिरा त्या पार्वतीच्या घरी गेली. तिच्या घरी गेली ते, तिथं पडली. तिला चक्कर आला का काय तर पडली ते तिथं. चला पटकन. तिथं गेली का? तिथं काय गेली? हे झोपली होती, तिची तब्येत बरी नाही तर तिथं काऊन गेली हे आता? ते सगळं नको विचारू. चला पटकन तिला दवाखान्यात घेऊन चला. ते सगळं मग तिलेच विचारता. चला पटकन धावत. चल पटकन. काय झालं आणि काय नाही इथं बाबा? आता काय झालं गडी? आता कोणती आपत आली गडी? यायच्यावर धावतच गेली माझ्या सासू. चाल का रामदास भाऊ, मा घरी चाल का सीताराम? काय झालं का? तब्येत काय बिघडली काय का? कोणाची? पोरीची? पार्वतीची? हो रामदास भाऊ, मा घरची नाही ते इंदिराची तब्येत बिघडली. मा घरी बोलता पडली धडकन खाली, बेहोश झाली का काय, चक्कर आलायची बन, काय झालं तिले माहित नाही. चला बरं लवकर दवाखान्यात की पोहोचू तिले. अरे आज बोलता भाऊजी, तुमच्या घरी इंदिराला चक्कर आला? हो बा वहिनी, चला पटकन चला वहिनी. भाऊ रामदास भाऊ, चला बरं पटकन, पहा बरं तिले काय झालं काय नाही. तर मा अंगावर येईन हिची बहीण, मग येईनच केलं म्हणून काही. चल पाहू काय झालं तर. चल ये तर हागत होती कडे, हिला काय झालं आता एकदम? तिथं काय गेली म्हणलं ये पार्वतीच्या घरी? तिथं जाऊनच माहित पडा ना आता काय झालं काय नाही. तर घेवा इंदिरा, पिऊन घेवा ते पाणी, पिऊन घे, निंबू पाणी होय, काय जहर नाही माहिती, पिऊन घे. काय पेत बापा मी? याच्या हातचं पाणी नाही पेत मी. अजून जहर टाकून दिलं असं तिनं. अजून काही तर अजून इथून पाहायला लागेल मला. अजून तशीच? मी काही नाही टाकलं तुझ्या जेवणात, नाही काही टाकलं ना मी. काही नाही, हे निंबू पाणी होय. तुला ताकद यावी म्हणून मी बनवलं. घे पिऊन घे, 2 घोट पिऊन घे, तुला चांगलं वाटन. काय झालं इंदिरा? काय झालं? काऊन अशी पडली तू? काही नाही माय, चक्कर आला मला. काही नाही, ठीक आहे मी, काही नाही झालं. बोलता चक्कर झालं मला.
तू आली काय नाही इकडे, काय नाही आली तू? घरी झोपून होती ना साजऱ्यानं. काय नाही आली इकडे? पहिलेच तर घरातून गेली रातभर यानं ना. काय नाही आली इकडे? मला बोलायला आली काकू, मला बोलायला आली. ते तू माझ्या जेवणात काहीतरी टाकलं म्हणते. अशी जोर जोरानं बोलत होती, बोलता बोलताच पडली खाली. आणि पाणी पे म्हणतो चांगलं दिले, निंबू पाणी बनवून देऊन राहिली तर पिऊन नाही राहिली पाणी. ते ना बाई पाणी तर पिऊन घे, बरं लागन तुला. ते निंबू पाणी व्हाय तर पिऊन घे ना जरासा. नाही मग माय, मी नाही पेते निंबू पाणी हिच्या हातचं. हिनं अजून काहीतरी त्याच्यामध्ये मिळवलं असेल तर तुला काय माहित आहे? अचानक कसं माझी तब्येत खराब झाली? कोणतरी माझ्या खाण्यात काहीतरी टाकलं. हिनं टाकलं असेल, नाही तर अजून कोणी टाकलं असेल. कोणतरी टाकल्याशिवाय मी तशी होऊच नाही शकत. मी लय झालं हे. असं तर भांडाली आली असं हे हिच्या संग. कोण मा खाण्यात टाकलं तर हिनंच टाकलं असं वाटत असं नेले. काय झालं इंदिरा, काऊन पडली अशी? बरं नाही वाटत काय? आता लागते बरं? तू बोलूच नको, तू बोलूच नको. बरं लागते, बरं लागते. काय बरं लागते? अशा मध्ये कोणाला बरं लागते का? तुला काय माहित आहे? काय बरं हो बाबा, एखादा याटो सांगा हो कोणाचा तरी. इले दवाखान्यात घेऊन जाऊ, सलाईन लावू तेव्हा बरं होईन इले आता. नाही तर अशी 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 लय बेकारीची हालत होऊन जाईल. नाही तर ॲम्ब्युलन्स बोलावा बापा. कायले ॲम्ब्युलन्स नक्की बोलावता? याटो आता ह्या आपल्या भजनावाल्याचा तर याटो आहे, उभाच आहे तिथं घरासमोर उभा आहे. त्याच्या मी पाहिला आज सकाळी. रामलाल भाऊ गोल्याचे बाबा जा बरं भजनावाला इले घेऊन या. त्याचा याटो इले घेऊन जाऊ याटोत टाकून सरकारी दवाखान्यामध्ये. 2-4 सल्या नाही लागन तर ठीक होऊन जाईन ते झगडा करायसाठी. हो जा बरं गोल्याचे बाबा. होय नाही आणतो आम्ही, पटकन याटो आणतो. तिले सरबत घे, पाजा तिले निंबू पाणी की. हो आम्ही पाचतो दिले. जा फटकन याटो घेऊन या, नेऊ याटोत टाकून. चल गा रामदास भाऊ. है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। दिरे पाय, तू ज्याच्यासाठी गड्डा खोनला तू ना, त्याच्याच याटोनं तुला दवाखान्यात आणलं. पाय शिक जराशी. एवढं भीतून राहिला तू यावर, तरी तू सुधरून नाही राहिली. तरी मान्य कर आता तू. मान्य कर. पाहिलं मी ना तुला काय टाकली होती तू त्याच्या खाण्यामध्ये, त्याच्या जेवणामध्ये. आम्हाला झुरड झुरड करून वरता पावायला लावली आणि मुटकून खाली टाकून दिली त्याच्या शिशीतून. काय टाकली होती? अमाय बाई, इले माहित आहे गड्या. आता फसली आता इंदिरा फसली आता. काय म्हणतो शांती? हिनं काय टाकलं होतं? काही नाही ना मामा, आहे काही नाही. ये फालतू ये मॅटा ये शायनी जास्तीचे. काही नाही टाकलं मी ना, काही नाही. तू थांब आता, तिथं ऐकू दे मला. थांब तू. अव इंदिरा, एवढं तू न केलं तरी पाहिजे. पार्वती संग तू झगडायला गेली होती ना, भांडत होती तिले. भलं बुरं बोलली, तिनंच तुला पाणी पाजलं ना. तिनं तुला निंबू पाणी पाजलं. हो ना. आणि त्या भजनवाल्याच्या त्याची मागल्या दिवशी त्याची बेइज्जती केली, भजन नाही होऊ दिलं तर. आणि आता त्याच्या जीवावर उठली होती आणि आखरी त्याचाच याटो कामाला गेले. आणि त्याच्यासाठी गड्डा खोनला हिनं आणि गड्ड्यात हेच पडली त्या ठेवाल्या. मला समजून नाही राहिलं बाई, गड्डा खाणला म्हणतो. काय केलं हिनं त्याले? मुन्नी तुला तर सगळं माहित आहे, सांग तूच सांग. मला काय माहित आहे? मला नाही काय माहित. मला काय माहित बापा, ते काय करते ते काय नाही मला काय माहित. मी फक्त तिच्या मागं मागं राहतो. मला नाही माहित काही. मला नको त्याच्यात टाकू बापा. तर मानवर अजून मारम मले. एवढी भेट तर कायले तिच्या संग राहतं आणि कायले तिचा साथ देतं. तिला भल्या बुराची माहिती करून दे तू तशीच करतं. अहो चांगलं मी आलोय, सांगतो तिले अशी नको करू, अशी नको वागू. ऐकतच नाही ते तिच्या मायचं नाही ऐकत, नवऱ्याचं नाही ऐकत. तर माया काय ऐकन ते? आणि तू काय ऐकन? कोणाचं ऐकत नाही ते. हेड दिमागाची बायको आहे ती. थांब मुन्ने, तू हेड दिमागाची म्हणतं का मला? थांब. एवढं तर माहित आहे तुले ते हेड दिमागाची बायको आहे तरी तिच्या संग राहतं. सांगो इंदिरा, कबूल कर तू काय त्याच्या याच्यामध्ये काय टाकलं तू? कबूल कर पटकन इथं. नाही तर आताच तू सलाईन गिलाईन काढून फेकतो पार. नाही तर सांगतो आता. सांगतो भाऊजीले आणि अजून काढायला लावतो तुले मोंगरी न. सांगतो तर सांगू त्याईले अजून हिनं असं केलं म्हणून. नाही हो शांती, शाईने वानाचे नको सांगू त्याले काही नको सांगू. लय अरकट माणूस आहे तो. मागल्या दिवशी लय मारलं होतं बापा त्यानं. आतापर्यंत सुधला आहे. सांगू नको त्याला, सांगू नको. सांगतो मी सांगतो. थांब. पण मला एवढं सांगतो, हे गेम कसा बदलला? मी त्याच्या खाण्यामध्ये टाकला, त्याला हागून लागली पाहिजे म्हणून मी सीताफळाचा पाला तोडला, चांगला मिक्सर मध्ये बारीक केला आणि एका शिशीत भरून आणला आणि त्याच्या भाजीमध्ये टाकला मी. त्याने ते भाजी खाल्ली आणि त्याला तर काही नाही झालं, पण मला असं झालं. काऊन झालं? तूनच काय केली काय हो शांती? शाईने वानाचे काय केली तू? सांग मला पटकन. अमाय बाई, असे षडयंत्र रस्त काय व तू? सोबते काय व तुले? एवढी मोठी अर्ध्या वयाची बायको आस ना तू अशी करता? गरीबा लोका सांगा. माय जाऊ दे. असं म्हणूनच हे मला म्हणत होती का तुला खाण्यात टाकलं. हिच्यात मनात चोर आहे.
आणि हे दुसऱ्यातले चोर म्हणते नाही. हो इले वाटलं का तूनच काही टाकलं. हा तेले काही झालं नाही ना मलेच कसं झालं म्हणून हे त्यापाशी आली भांडाले. भल्लीच आहे व इंदिरा तू तर. हा बिचाऱ्या त्या भजनवाल्याला काही झालं गेलं असतं तर हा कोण जिम्मेदार ठरलं असतं वा. हा असंही करावं काय व कोणा सांगा. अहो मला माहित होतं ना वा त्यानं काही नाही होत म्हणून. फक्त हागवण लागते एक दिवस ना दुसऱ्या दिवशी झोपून राहते. काही नाही होत त्यानं मला माहित होतं म्हणून मी केलं होतं बापा. त्याला काही जीवाचं काही नाही झालं असतं त्याच्या. शांताबाई मला नाही समजलं त्याला नाही झालं इले कसं झालं सांग ना तू. काय काय केलं तू काही केलं का अजून काही काय का गजानन महाराजनं काही केलं. तसंच समज मुन्नी गजानन महाराज ना माया माध्यमातून ते घडून आणलं असंच समज. हा काल गजानन महाराजचा प्रकट दिन होता आणि तुम्ही असं काम करत होत्या आणि तेही भजन होते आणि देवाच्या कार्यामध्ये तुम्ही असं करत होत्या. हा तर मला माहित झालं ते मला माहित झालं की तुम्ही असं करणार हाय म्हणून म्या टाइमातच ते गेमच बदलून टाकला म्या पुरा. आणि म्या साथ दिला शांताबाईचा. हा शांताबाईनं मला सांगलं असं हाय गंगा म्हणे. तर मग म्या म्हणलं चाल मग आता इलेच हिचा गेम हिच्यावरच उलटा पाडू इलेच हागव म्हणलं चांगलं. म्हणून आम्ही दोघीनं मिळून हे केलं सगळं कांड आणि तिचा गेम तिच्यावरच उलटा पाडला आणि भजन झाले चांगले हो दिले चांगले भजन. पण कसं काय केलं तुम्ही. हा असं काय केलं. मी आता टाकली होती ना टाकली होती मी दवा त्याच्यामध्ये टाकली होती ते उपावली कशी मग भाजीतून. हा सांगतो सगळं सांगतो कसं झालं काय झालं सांगतो तुले. पाहिजे बडे इंदिरा बरोबर व्यवस्थित. हा नाही तर जास्त दुस्त नाही झालं पाहिजे बापा. हो आफत नाही आली पाहिजे एवढं पाहिजे बापा फक्त. काही नाही होत ना मुन्नी बोलले बेतगडे तू लईच बेकारी आहे. काहीच नाही होत ये ना मला पक्क माहित आहे मला. हो फक्त या ना चांगले हागून लागते चांगलं देतो सावटो टाकून. हा पल्लावर गेले पाहिजे अशी टाकतो चांगलं काहीच होत नाहीये ना. तू चुप राह तू. उली सकस टाकजो उली सकस जास्त त्रास नाही झाला पाहिजे बिचारा इले आणि काय जास्त त्याची हालत बिघडली नाही पाहिजे अशी म्हणतो मी. उली सक टाकजो कामापुरतं. तू भजन होऊ देणार नाही एवढंच आहे तू तर तेवढं पुरतं टाकजो बा. थांब ना चांगलं सावटो देतो कोणी टाकून तर पाय ना. भजन काय एक दिवस काय चांगले 8 दिवस भजन नाही करू शकणार असं टाकतो. लागन तर मग जास्त वेळ आटले तर नेता येते मग दवाखान्यात. थांब ना तू. बाय शांताबाई काय वय बापा केवढी बाई बदमाश आहे वय. हा भजनवाल्याच्या जेवणात काय टाकतो म्हणते. थांब गंगा बोल नको तू काहीच नको बोलू. आपला आवाज ऐकून देईन तर ह्या गोष्टी करणं बंद करन. थांब ऐकू तर दे काय अजून काय म्हणतात तर चुप राह. कोणी मेडिकलची दवा थोडी वय तर घात करन आपली वनस्पती वय. वनस्पतीने एवढं काही होत नाही. हे सीताफळाचे पानं आपल्या यानं कधी शुगर कम झालं का मग ते हाकून लागते. काही नाही होते ना. चला आता चुपचाप राह आता तू अंदर. चाल आता जेवायला बसले असतील ते नाही तर बस निघून जायचे जेवण करून. आणि अशी वाग का कोणाला शक नाही झाला पाहिजे नाही तर बस. आणि काय तू बी इथंच विचारपूस करून राहिली असं टाक ना तसं टाक ऐकून घेऊन कोणी तर भीतीले बी कानं राहते म्हटलं. हो चाल मग अंदर चाल पापा पटकन चाल. चल वय काय करतं काय वो शांत वय आता तू. हा चल बाहेर तर निघ चाल ना पटकन निघ बाहेर तू दरवाजाच्या बाहेर वय पटकन. मी काय न चालली होती बापा. जा तुम्ही जा. जाऊ दे शांताबाई जाऊ दे यायले काय तोंडी लागते यायच्या. जाऊ दे जा बापा जा कुठं जात आता जा. कायची दवाई वय व कायची दवाई वय ते काय वय व इंदिरा कायची दवाई वय ते. हा कायची दवाई घेऊन आली तू इथं जेवायला आली ना का दवाई पाजाले आली लोकाईले. फुटते बाई आता इथंच हिचं भांड फुटते आणते दोघी मिळून आता येले. काय नाही बीपीची होय ते. असं जेवायला बसलं का घामच फुटते मला. बीपीचा त्रास आहे ना मला बीपीचा त्याच्याने दवाई मला संग वागवा लागते. असं जा घेऊन घे जो दवाई झोपून राहायचो जा. हो जातो चल म्हणे झालं काम गंगा बदलली. हो बदलली बापा. हे पाय केवढी मोठी शिशी भर आहे. हो ना हिरवी आहे. हो हा हिरवी आहे. हो ना. आणि तू काय भरली त्या शिशी मध्ये. गाई मला काही दिसलंच नाही काही सुचलंच नाही. मग तिथं पेस्ट वाटलाच होता हे आपला पालकचा पनीर बनवू म्हणे. मग वेळेवर आलू वांगे बनवले तर तो पनीर पालकचा पेस्ट होता तोच भरून घेतला मी शिशी मध्ये. बस जमलं तर मग तिले चकही नाही व्हायचा. हे बी हिरवा आणि तो बी हिरवा बस जमलं मग. चला आता अंदर करायचा आहे तिचा खेळ खतम. तेच म्हणे ना वरत झुरड करन मी टाकन म्हणे दवाई खालत तर ते जेव्हा वरत पहिनं तेव्हा मी भक्कन पुरी शिशी ओतून देईन. चल पटकन चल. बस मग पहिले तूनच पाहिली वरत झुरड करून
बस तेवढ्याच वेळात हिनं गंगानं टाकून दिलं त्या शिशीमध्ये पटकन. हो मला माहितच होतं तू आता वरत पाहिजे. म्या वरतच नाही पाहिलं. म्या पटकन त्या ताटात ओतलं त्या भाजीत आणि शिशी लपून ठेवली ना, मग म्या वरत पाहिलं आणि तुला वाटलं का मी वरतच पाहून राहिली. अमोय बोय 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 बोय, असं खेळ खेळले काय हो तुम्ही महासंघ? हा, मी लोकांसंग खेळ खेळतो आणि तुम्ही महासंघ खेळ खेळले? हा, भेकाडे वाण्याचे हो. तू ना गड्डा खणली ना, त्याच्यासाठी तू ना गड्डा खणली तर तूच त्या गड्ड्यात पडली ना. हा, या जमान्याचा रीत आहे का आपण दुसऱ्यासाठी गड्डा खणला ना तर त्या गड्ड्यात आपणच पडतो आणि ते झालं, प्रत्यक्षात झालं, तूच पडली त्या खड्ड्यात, नाही का? हो ना बाई, तुला असं केलं हो बाई. हा, ते भले माणसं आहे व ते चांगले साधे सुधे लोक आहे ते, आणि तुला काऊन त्याच्या संग एवढी कपटपणा केली? माय माया काही गलत हेतू नाही होता. माय माया असं काही नाही होतं. मग कसं होतं वा? हा, त्याच्या जेवणामध्ये तू सीताफळाचा पाला टाकून राहिली. हा, त्याला हागून लागली पाहिजे म्हणून. हा, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर. अहो, बरं वाईट नाही होत ना. माय झालं का बरं वाईट? हे बघ घ्या, मी आहे ना जेती. हो, पण तू न केलंच काय तेवढं सांग फक्त. काऊन केलं तू हे सगळं? हा, काऊन कायच्या म्हणजे हेतू काय हा तुया? त्याइले गावाच्या बाहेर हाकलणं का त्याइले मारणं? काय हेतू काय हा तुया? काय उद्देश आहे तुया? काऊन अशी करतं त्याच्या संग, बिचारे संग? अहो माया, दुसरा तिसरा काही नाही होतं. फक्त मला असं वाटलं होतं का पार्वतीनं मला सांगायला पाहिजे होतं भजनाले. मी इथं भजन करतो तर पार्वतीनं मला नाही सांगलं, त्याइले सांगलं. म्हणून मग मला असं वाटलं का मी यायले हे पाला देऊन देतो, मग ह्या गाले धावतील आणि मग भजन मी करतो, असं मला वाटलं. म्हणून मला भजन करायचं होतं, म्हणून त्याचा पट्टा कट करायचा होता मला, म्हणून. बाकी दुसरं काही नाही हो. मला बी भजनच करायचं होतं, त्याच्यासाठीच केलं मी असं. तोंडानं म्हणून देती ना वा मग इंदिरे? हा, तोंडानं म्हणती का पार्वती त्या घरी भजनाले मी भजन करू काय? मी काय मना केलं असतं का? मी त्याइले सांगलं असतं, तुलाही सांगलं असतं. अलग फीस दिली असती तुला लागन तर. भीक नाही मागत मी, समजली पार्वती? तुला का भीक मागू का मी? हा, मी माझा हक्क छीनून घेतो म्हटलं, भीक मागून नाही घेत मी. चिनून घेतो म्हणतं, तुझा हक्क होता काय तो? तो त्याचाच हक्क होता. आणि चिनून अशी चिनून घेतो काय? हा, त्याच्या तब्येती सोबत खेळून. मग मी मायापुरीनं कसंही घेतो मी, पण घेतो मी. हो, मी भीक नाही मागत, छीनून घेतो मी. हा, चाल मग, लावली त्या संग. तुले करायचं आहे का भजन? हा, सांग, करायचं आहे का भजन? आता एकादशीले आम्ही भजन ठेवून राहिलो. सांग, तुले करायचं आहे काय? हो, करायचं आहे काय म्हणजे मीच भजन करन. मला चांगले भजन येते. ते भजनवाल्याला येते का चांगले भजन? मला येते, मीच करन. हा, मीच करन. मी आणि मुन्नी आम्ही दोघी भजन करन फक्त. माऊली आई, माई आई, वहिनी, आम्ही चौघी जणी करन भजन फक्त. चाल मग, लागली तू यात आणि मायात भजन कॉम्पिटिशन, भजनची स्पर्धा. चाल मग, पाहिजो जित जो मग. किती तुया मंदी दम आहे तर दाखवजो तू. हो, काय काय कॉम्पिटिशन ठेवतो तू माझ्या संग? आणि किती जणी आहे कॉम्पिटिशन मध्ये? सगळेले मागं टाकतो का नाही तर? मला फक्त मोक्कात देतो मी भजन करायचं. चाल वा इंदिरा, बरोबर आहे. ते भजन मंडळी आणि आम्ही बाया मंडळी, आम्ही एवढे जणी राहू भजनामध्ये. आणि तू एकटीची मुन्नी ना तू आई म्हणते का? ते तू माहिती आहे? तू कोणी, तू कोणाला तू या मंडळात सामील कर मग. हो, तू तुझे मंडळ कर, आम्ही आमचं मंडळ करतो. आणि एकादशीच्या दिवशी लागली मग आपली भजनाची कॉम्पिटिशन. अरे बिलकुल, असंच होतं. घ्यायला तर मला एकदम आवडते. बिलकुल लागली मग. एकादशीच्या दिवशी म्हणता काय? मग कोणाच्या घरी? कोणाच्या घरी नाही, कोणाच्या घरी काय, आपल्या गावात भजन करू आपण, आपल्या मंगल कार्यालयामध्ये. हा, तिथं लावू आपण आता भजनाची स्पर्धा. हा, तू जितता का मी जिततो? चल मग, ठीक आहे. लागली मग, लागली एकादशीच्या दिवशी कॉम्पिटिशन. मी जिततो का नाही तर पाहिजे. फालतू तुम्ही कॉम्पिटिशन लावून राहिले महासंघ इज्जतीचा कचरा करासाठी. माहीतच पडन कोणाच्या इज्जतीचा कचरा होते तर. हो, माहित पडन, टाइमवर माहित पडन. त्या दिवशी माहित पडन कोण जितते आणि कोणाच्या इज्जतीचा कचरा होते. माहित पडन त्या दिवशी. लागली ना मग, पक्की ना? मुकर जो नको. हा, मांग हट जो नको. आता सांगून देतो, नाही तर मला असं झालं तसं झालं करून बहाने चालणार नाही. आता क्लिअर सांगून दे. अरे आत्ताच दवाखान्यात सांगतो म्हणलं, तब्येत बरी नाही, बोलणं होऊन नाही राहिलं तर आत्ताच तरी सांगतो. माझ्या तब्येतीची कसम, माझ्या तब्येतीची शपथ घेऊन सांगतो लागले. हा, तुम्ही शेर हा ना तर मी सव्वा शेर आहे म्हटलं. पुऱ्या गावाला ऐकणार नाही मी, पुऱ्या गावाला हारून टाकन म्हणलं. एकाले पार धुवून पिडून दोरीवर वाळू टाकन का नाही तर. कुस्ती खेळून राहिलो काय हो बैताड कमी डोक्षाचे? ते भजनाचं कॉम्पिटिशन होय, तिथं हात पाय चालणार नाही. तिथं फक्त आपल्या गळ्याचं काम आणि आपले तबले न पेट्या वाजवणं एवढंच चालन फक्त. हा, एवढ्यावरच जिताचं. फालतू कपटीपणा करायची नाही. आज जशी भजनावाल्या संग कपटीपणा केली तशी कपटीपणा चालणार नाही. बिलकुल इमानदारीनं लक्ष ठेवून मी त्यावर. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. मी जिततो का नाही तर. बरं, लागली मग. हा, कितीची? हा, पैसा सांगा मला पहिले. हा, तसं मापाची लय धन आहे. अजून मी जमा करतो. हा, कितीची म्हणलं मग? वर्गणी करू आता गावातून. जेवढी वर्गणी होईल तेवढे पैसे मंदात ठेवू. आणि जो जितला तो घेईन आणि जो हारला
त्याच्यासाठी स्पेशल सजा आहे. मग ते वेळेवरच सांगन, मग आता नाही सांगत. वेळेवर मग आणि ते सजा भोगा लागन. हा, कोणी हारलं तर मी हारली तर मी बी भोगन, तू हारली तर तुला भोगाच लागन. मी हारतच नाही ना, ते सजा काय आहे तर तुलाच भोगा लागन. आणि चाल मग, हा हारली तर भोगून घेईन, पण मी हारतच नाही ना, हाराची गोष्टच कोण करतो मी. आणि चल मग लागले. हा ठीक आहे मग. चला चला, पेशंटला आराम करू द्या, आराम करू द्या. आता पेशंटला खाली करा, खाली करा, दवाखाना खाली करा. सलाईन लावायची आहे अजून. हो बापा, जातोच आम्ही, जातो बापा. जा लावा बापा, लावा, चांगल्या सलाईना लावा. अजून करा तिथे सीधं. लयच चालाक निघाले हो तुम्ही तर दोघे जणी. मग अशी तशी समजली काय आम्हाला तू बी? हा, हुशारच आहो म्हणलं आम्ही, तुमच्यासारख्या चुगल्या करत राहत नाही.